मला एक गंमत सांगायची आहे. मी रेवतीला खूप घाबरायचो. काय? हो खरंच. हो, मग ती कुणाशी बोलायची नाही, हसायची नाही, त्यामुळे मला तिची खूप भीती वाटायची. हे कौतुक चाललंय माझं. अरे नाही, ऐकून तर घे ना. म्हणजे रेवती रागीट आहे असा माझा गैरसमज होता. रेवतीच्या रागीट चेहऱ्या मागे एक प्रेमळ मन दडलेलं आहे हे हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं. तिच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे ती अशी झालेली आहे हे मला उमगलं. पण त्यामुळेच मला रेवती आवडायला लागली आणि मी तिच्या प्रेमातच पडलो. आणि मग प्रपोज केलं? नाही नाही, मी रेवतीला जाणून घ्यायला लागलो. ती नेहाची खूप काळजी करायची. म्हणजे नेहाचं सगळं बघायचं, घरचं सगळं बघायचं आणि परत वर ऑफिसही. तिची ही धावपळ मी पाहिली. सिंगल मदर होती पण ती तिच्या जबाबदाऱ्या अगदी उत्तमपणे पार पाडत होती. आणि हे सोपं नसतं. हा, होती याच्यासाठी म्हणतोय मी कारण आता मी तिच्या सोबत आहे. पण त्यावेळी रेवतीने हे सगळं खरंच सहज निभावलं. तिच्या या डॅशिंग स्वभावावरच मी फिदा झालो. हो, रेवती सुंदर आहे पण फक्त दिसायला नाही. मनानेही तेवढीच सुंदर. तिला प्रपोज करायची मी हिंमत केली, एकदा नाही दोनदा. काय वहिनी? मग आता बाई कधी एकदा लग्न होतंय असं झालं होतं. हो, पण रेवती मानायलाच तयार नव्हती ना. पण कदाचित तिला मी तेवढा आवडत नव्हतो. असं काही नाहीये. हा, म्हणजे माझं मन तयार नव्हतं. हो, पण या राधिकानी मनवलं मला. राधिका, नाना, नानी सगळ्यांनी समजावलं. हो, पण नंतर तिनेच मला प्रपोज केलं. आमचं लग्न झालं आणि आता आम्ही हॅपीली मॅरिड लाईफ जगतोय. आमचं एक छोटस त्रिकोणी कुटुंब आहे. हो, आणि आज यामध्ये आणखी आनंदाची भर पडली. तिला प्रमोशन मिळालं. रेवतीने जे काही अचीव्ह केलंय त्याचा मला खूप अभिमान. आणि हे मला सांगायला जराही कमीपणा वाटत नाही की रेवती माझ्यापेक्षा खूप हुशार. वा वा. झालं तुझं बोलून? नाही, एक शेवटचं. आता काय? आय लव्ह यू. मोमेंट आहे, मोमेंट. असं पाहिजे, असं पाहिजे. प्रत्येक यशस्वी स्त्री मागे असा पुरुष पाहिजे, गुप्तेंसारखा. अरे टाळ्या झाल्या, गप्पा झाल्या, आता जेवायला बोलवा, भूक लागली आहे. हो कॅप्टन. माझ्या राधिकामध्ये आधीपासूनच एक वेगळा स्पार्क होता. अनफॉर्च्युनेटली मीच तो ओळखू नाही शकलो. पण तिने तिच्यातलं तेज ओळखलं आणि स्वतःच असं वेगळं विश्व निर्माण केलं. एक सामान्य गृहिणी ते एक यशस्वी उद्योजिका, हा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. आणि एक नवरा म्हणून मला खरंच राधिकाचा खूप अभिमान वाटतो. अरे ते राहिलं ना. काय आलं? तू माझं नाव अनाऊन्स कर, मला बोलायचंय परत. अनाऊन्स काय करायचं त्यात? बोला ना बिंदास. ऐका हे माझ्याकडून रेवतीसाठी गिफ्ट. अरे कशाला? आणि हे आत्ता ओपन करायचं इथेच. अरे वा. बहुतेक पेन असेल, काय वाटतं? नाही, मला वाटतं ते कानातलं वगैरे असं काही.
काय आहे काय आहे? किचन. हे काय फक्त किचन? हे फक्त किचन नाहीये, तिच्या नव्या कारच्या किल्लीसाठी आहे ते. बाबा हं? गोळी. अरे हो. कार्यक्रम छान झाला आज. हो. रेवतीन गुप्ते भाऊ किती खुश होते नाही. दोघांच्या संसाराचं बस्तान छान बसलंय. हो. रेवती एकटीच होती, पण आता पा लग्न झाल्यानंतर किती खुश आहे. मुख्य म्हणजे नेहा सुद्धा ऍडजस्ट झालीये चांगली. बघितलं ना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. म्हणूनच आयुष्यात जोडीदाराला फार महत्व आहे. नवरा बायकोच्या नात्याची गंमतच वेगळी असते. जोडीदार कसाही असला, कसाही वागला, तरी ऍडजस्ट करून जीवन जगण्यात खरी मजा. आणि अशातच संसार फार सुखी होतो. रेवती आणि गुप्तेंची जोडी फार छान दिसते. त्यात त्यांची प्रगती पण झाली. अधूनमधून असे आनंदाचे क्षण आले ना, का मनाला सुद्धा उभारी मिळते. त्यातच खरा आनंद. सुनबाई, तुझ्या राधिका मसालेला रिकग्निशन मिळालं ना, तर मी देखील छानशी जंगी पार्टी देईल. बाबा, पार्टीसाठी निमित्त कशाला हवं? सगळेजण एकत्र जमले, आनंदी असले ना, तर झालं, तीच आपली पार्टी. खरं आहे. त्यातच मोठा आनंद असतो. सुनबाई, तुमचाही संसार छान चालला असताना, तर त्यापेक्षा दुसरं सुख काय हवं होतं आम्हाला? किती थाटामाटात लग्न केलं. अथर्वचं बारसं देखील तुझ्या सासूनं फार दणक्यात केलं होतं. किती छान सुखी संसार सुरू होता. पण आमचं झिंगूर असं निघालं ना. बाबा, राहू द्या ना तो विषय. खूप उशीर झालाय, झोपा लवकर. हा हा हा, हे घ्या सुनबाई आली. नानाजी. हॅलो नानाजी, कुठे जाता? हो का? बर बर. हो, नाही, छान छान झाला कार्यक्रम. नानाजी, मी फोटो पाठवीन तुम्हाला. खूप आठवण आली अहो, खरंच सांगते. नाही नाही नाही, गुप्ते भाऊ बोलले ते नाही, शूटिंग नाही केलं त्याचं, पण छान बोलले. आणि नवीन गाडी गिफ्ट दिली बरं. हा, म्हणजे बुक केली. हा, आणि बाबा सांगून राहिले का लवकर या. हा हो, ठीक आहे. ठेवू का नानाजी? बर. काय म्हणताय? काय नाही, आज गंगेवरती आहेत, तिथे महाआरती आहे म्हणे आज. सुनबाई, तो सोहळा ना बघण्यासारखा असतो. काल संध्याकाळची आरती होते, पाण्यामध्ये लोक दिवे सोडतात. खरंच जायला पाहिजे एकदा. जाऊया ना, पुढच्या वर्षी अथर्वला सुट्या लागल्या ना की आपण बेत करूया. हो, खरंच जाऊया. नाही, सुट्टीचे सगळेच जण कुठे ना कुठेतरी जात असतात. अथर्वला नेलं पाहिजे. जाऊया आपण. सुनबाई, नानाजी आलेत ना, ते आपल्याला सगळ्या ट्रिपचा कसा वृत्तांत सांगतील. हो हो, ते आले तर मग विचार नको, तू चहाची केटली तयार ठेवायची. इकडे चहा, आमच्या गप्पा सुरू. बाबा, मला माहितीये नानाजी नाहीये तर कंटाळा येतो ना तुम्हाला. हो ना ग. पण तुम्ही काही काळजी करू नका. सौमित्र आहे ना, तो भरपूर गप्पा मारेल तुमच्याशी. नानाजींची कमतरता सुद्धा भासू देणार नाही. हा. पण आहे कुठे पोट्ट ते. हिला म्हणत होता मला भरल्या वांगीची भाजी खायची आहे, वडा भात खायचा आहे, अजून काय काय आयटम सांगितले. आता ही म्हणाली तो आला तर करून खाऊ तरी घालेल. येईल येईल, कधी धूमकेतू सारखा हजर होईल. कोणाला धूमकेतू म्हणताय?
अच्छा, म्हणजे मलाच धूमकेतू म्हणत होता ना? नाही म्हणा, हवं ते म्हणा. पण सध्या मी धूमकेतूच्या आकाराचा कलिंगड घेऊन आलोय. गारगार खाणार आहे का? थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. नो, देर इज अ विल, देर इज अ डेव्हिल. असले घाणेरडे विनोद करत जाऊ नको. लग्न लांबेल तुझं. बाबा सांगा येईल. नुसतं कळलं ना बाहेर की मी लग्नासाठी उभा आहे, नागपूरच्या पोरींची लाईन लागेल नुसती काय. हा मग काय, तुला लग्न करायचं का सौमित्र? नाही माझ्या लक्षात आहे 2-3 पोरी, बोलू का? 2-3 आहेत. हा मग एक एक करून भेटू का एकत्रच भेटू? हे घ्या. काही गरज नाहीये. काम न दाम, लग्न कशाला पाहिजे उगीच. ए भाई, तू लेक्चर नको सुरू करू ना लगेच कामावरून लग्नावरून. बाबा तुम्ही कलिंगड खाणार आहात की नाही बोला. अरे सूर्य मी कापून देतो. तुम्ही नाही, मी आणतो कापून. थांबा. अगदी पहिल्यापासून ना असाच आहे हा बनहट्टी. हो ना, सगळं हसण्यावरील येतो. काही सिरियसली घेत नाही. ना काम ना लग्न, काही नाही. हे बघ राधा, हे बघ. सॉरी, लग्न करायला आणि निभवायला खूप सहनशक्ती लागते, जी माझ्याकडे नाहीये. ओके, क्लिअर? बरं, आई कुठे आहेत? बसली असेल चिरंजीवाला बरोबर. नाही, त्या आतमध्ये आवरतात. आणि हे तरी कुठे आहेत घरी? कुठं आहे कुठे तो? माहित नाही. सकाळीच बॅग घेतली आणि गेले. गेला का घर सोडून कायमचा? गेला असेल तर बरंच होईल. जाऊ दे ना बाबा. हा बाबा, राहू दे ना घरात. या कलिंगड खा, गारगार. का अगं सकाळी सकाळी गुरु गेला का बाहेर ऑफिसात? नाही, काही सांगून नाही गेलेत. कालही उशीर आले. कुठे गेलेत मला नाही माहिती. पहा बरं, आबाळ आबाळ होतीये पोट्ट्याची. नुसती काळजी वाटते पाय. काय आई, कसली आबाळ? आबाळ व्हायला काय लहान बाळ आहे का ते? हे राधा हा चांगला होता आबाळ बाळ. पण तरी पण आई, तुम्हाला जर हवं असेल ना, तुमचा मुलगा काय करतो, कुठे जातो, काय खातो, काय पितो, सगळ्याचं सकाळ संध्याकाळ बुलेटिन मी तुम्हाला देऊ शकतो. आई पहा बरं, तू कसं काय देणार बुलेटिन? हो, ऑफिसमध्ये रघु आहे ना, तो मित्र झालाय आता आपला, तो सांगेल मला सगळं. खरं सांगू काय, तुम्ही हे अति काळजी करणं जरा सोडा. मुंबईत आलाय 4 दिवस, मस्त जरा खा प्या एन्जॉय करा, जीवाची मुंबई करा ना. हा? मी नेऊ का फिरायला तुम्हाला कुठेतरी? हा, मी नेतो. अथर्वाला न्यायचं का कुठे, राणीचा बाग, वॉटर पार्क वगैरे? अरे नेतो ना फिरायला. हा, मला जे काही करायचं ते तुम्ही करा. मी आता आवरते, ऑफिसला जायला उशीर होतोय. ओके. तुम्ही बसा बोलत. सुनबाईची सारखी गडबड होते, सारखी धावपळ धावपळ चालू असते ती. अहो बाबा, ऑफिसर आहे आता ती, धावपळ तर होणारच ना. हो रे सौमित्र, आमच्या सुनबाईनं प्रगती फार केली. काम आले का लावदस आठवली कोण जाणे. स्वतः लावदस आठवली म्हणून त्या आवडीच्या मागे 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 करून आला छानाच्या पाय. एवढं चांगलं सोनं सोनं अवधसचे मागे आता तुम्ही लागणार आहे. का म्हणला? ठीक आहे. नागपूरचं असं ऐकून मस्त वाटलं ना, म्हणून आपलं कलिंगड का बसा ना. बसा बसा. अगं डोनट आणलाय तुझ्यासाठी, काय करतेस? हा, हे घे. नको मला डोनट, नकोय. कोणीतरी असं म्हणलंय की कुठलीही मुलगी डोनटला तेव्हाच नाही म्हणते जेव्हा ती इतर प्रेमात असते किंवा तिचं ब्रेकअप झालेलं असतं. हे ते दहीवड्याचं आहे. व्हॉट एव्हर, पण तुझं काय झालं एक्झॅक्टली? ब्रेकअप. सिरियसली? तू परत भांडलीस गॅरी अंकल सोबत? हे काय फालतूगिरी यार, मीच भांडते का नेहमी? माझी काही चूक नाही, आता सगळी त्याची चूक आहे. एकदा तुम्हाला न सांगता गोव्याला निघून गेले. डायरेक्ट गोव्याला कोण जातं असं? मला पण जायचं गोव्याला. दिस इज सिरियस यार. म्हणजे राधिका आंटींना घेऊन तो थेट गोव्याला गेलाय? राधिका सोबत नाही का, काहीतरी कॉन्फरन्सला गेला आणि राधिका सोबत नाही. म्हणजे दुसऱ्या मुलीसोबत गेलाय? अरे यार, मी तर हा विचारच केला नव्हता. मी तो ऑलरेडी कॉन्फरन्सचं कारण सांगून मला भेटायला यायचा, आता मला सांगून दुसरीकडे गेलाय तो. यार इसी. अगं नाही, एवढं डीप नाहीये हे, मी मजा करत होते. बघ गॅरी अंकलचं तुझ्यावर खूपच प्रेम आहे, त्याचं काही करणार नाही. नाही, प्रेम बिम नाहीये त्याचं माझ्यावर. त्यांनी मला काय करायला सांगितलं माहिती तरी आहे का तुला? त्यांनी मला सांगितलंय की त्या राधिकाच्या ऑफिसमध्ये जा आणि मीटिंग कर. काय तर ते हाफ कॉन्ट्रॅक्ट दिलंय यार, आता सतत मीटिंग करावी लागणार हिच्याशी. आणि तिकडे सगळे जण आहेत, तो आनंद आहे, पानवलकर आहे, जेनी आहे, सगळे. हे बघ, त्यांनी तुला जायला सांगितलंय ही चांगली गोष्ट आहे. तू कधीही चांगला विचार करत नाहीस ना. दुसऱ्या बाजूनी गॅरी अंकलनी तुला तिथे जायला सांगितलंय कारण ही वॉन्ट्स यू टू प्रूव्ह युअर सेल्फ की तू किती जिनियस आहेस. म्हणजे तू तिथे जावंस, तू एक सुपर्ब मीटिंग करावीस
आणि हे सगळं झाल्यामुळे गॅरी अंकल तुझ्यावर खुश व्हावे. वाव, हा विचारच केला नव्हता मी. ठीक आहे, डन. आता इतकी कमाल मीटिंग करते बघ तू. अरे पण तिथे सगळेच जण आहेत, काय होणार आहे काय माहिती. ठीक आहे, मीटिंग होत राहील, तू डोनट खा आधी. आजपासून नवीन सुरुवात, नवीन जबाबदारी आणि नवीन गाडी सुद्धा. आता राधिकालाही शिकवता येईल गाडी. थँक्यू. Let me check the mail first. I will call you. Yes. अरे तू तयार नाही झालास अजून? नाही, आज मला उशिरा जायचंय. का? काय झालं? काय नाही झालंय. चला चला, सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर मॅडम, आज पहिला दिवस आहे, उशीर नको व्हायला. तुम्ही आवरा, आपण बोलू ना, संध्याकाळी बोलू आपण. बर, निघून ये. हो हो, बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. श्रेयस काय तो कुठे आहे? सर, श्रेयसची ना मॉम आली आहे, ते मुलगी बघण्याचा कार्यक्रम. ओ, म्हणून तो आला नाहीये. येस सर. तर ही काय पद्धत झाली? मॅट्रिमोनियल लिव्ह. नाही, समिधाचं समजू शकतो, मॅटर्निटी लिव्ह आहे, याचं काय? सर, जिस तरह से उसके घर वाले पीछे पड़ा ना, मुझे तो लगता है इस साल उसका बैंड बजने ही वाला है. वा, चांगलं आहे की. म्हणजे एक सुट्टी नक्की. हो. हा, येस सर. सर, आपल्याला जावं लागेल ना त्याच्या लग्नासाठी. हो हो, म्हणजे काय. आणि ना, मी तर एकदम मस्त नटून जाणार. हा, म्हणजे असं चांगलं ड्रेसअप वगैरे होऊन. बघतो तिथे कोणीतरी आवडली का, नाहीतर मला तिथे गावं लागेल. गावं म्हणजे? म्हणजे तो तिथे गाणं म्हणणार आहे. हा, कुठलं गाणं म्हणणार आहे? मुन्ना तेरा हुआ अब मेरा क्या होगा मुन्ना. सर, इम्पॉसिबल. आनंद, ते गाणं म्हणणं वगैरे सोडून दे आणि आता मुली बघायला लाग. हो, ठीक आहे ना सर. ऍक्च्युली आय डोंट माइंड, बट आय जेन्युनली फील की आता थोडं वेट लूज करायला हवं तुम्ही. म्हणजे सर, स्मार्ट दिसाल ना थोडे, आणि समोरून प्रपोजल येईल. हो का? जेनी, आजपर्यंत यांनी कुठली गोष्ट मनावर घेतली का? फक्त याला थट्टा विनोद एवढंच सुचतं. आनंद, त्यावेळेला सिरियसली सांगतोय, जरा मनावर घे. हो सर, मला कळतंय तुम्हाला खूप काळजी आहे माझ्या लग्नाची, आणि मला हेही कळतंय की एकदा माझं लग्न ठरलं ना, म्हणजे ब्रेकिंग न्यूज होणार आहे. ओ, ऍक्च्युली ब्रेकिंग न्यूज तर माझ्याकडे आहे, सर. काय ब्रेकिंग न्यूज तुझ्याकडे? कसली? मॅमला येऊ दे, मग सांगते. हे असं नको करूच रे. असं इनकम्प्लीट सोडायचं नाही. आता सांगून टाक. म्हणजे मी ना असं बेचैन होतो. हे बघ, तू म्हणालीस ना आहे, म्हणजे आता सांगून टाक. असं मॅमची वेट वगैरे करू नको, ते सरप्राईज वगैरे नंतर. तर थोड्या वेळ थांबा, मॅम येतीलच. अरे हे बघ, आल्या मॅम. मॅम, गुड मॉर्निंग. गुड काय मॉर्निंग. चहा पिताय का? हो. तुम्ही असं का विचारताय? म्हणजे तुम्ही चहा बरोबर काहीतरी आणलंय का खायला? स्वीट. अरे वा. का? चहाच्या आधी. हो. स्वीट. आज काय विशेष? विशेष म्हणजे रेवतीला प्रमोशन मिळालंय, म्हणून तिनं सगळ्यांसाठी पाठवले. गुड. वा वा वा. मी काम करतो, स्वीट घेत. समिधा आणि श्रेयस पण नाही आलात ना, मग त्यांचे स्वीट्स पण मी घेतो, आणि मग रेवतीला फोन करून कॉंग्रॅच्युलेट करतो. हे घे. आनंद भाऊजी. मॅम, माझ्याकडून पण कॉंग्रॅच्युलेट करा. शी ऍक्च्युली डिझर्व्ह दिस प्रमोशन. पण तू काहीतरी सांगणार होतीस, त्याचं काय? हा, वहिनी, जेनीकडे म्हणे एक ब्रेकिंग न्यूज आहे. काय लग्न करतेस की काय? नो नो, तसलं काही नाही. वेगळीच न्यूज आहे ऍक्च्युली. आपल्या ऑफिसमध्ये शनाया येणार आहे. काय? शनाया आणि आपल्या ऑफिसमध्ये? कशाला? ती इथे येऊन काय उजेड पाडणार आहे? हा, मला वाटतं गुरुनेच तिला पाठवलं असेल गुप्तहेर बनून. गुरु घाबरतो ना इथे यायला. म्हणजे तो आपल्या प्रिमायसेस मध्ये येणार नाही, म्हणून त्याने तिला आधी पाठवलं असेल की तू आधी जा, मग मी मागे येतो. ती येणार त्याची बॉडीगार्ड म्हणून. नाही नाही, यांच्यापेक्षा तीच जास्त घाबरते मला. नाही, ते काही असो, पण गुरु सरांचा काही नेम नाही. ते काही करू शकतात. हो, मे बी यामागे काहीतरी प्लॅनिंग असू शकतं. असू शकेल, पण हे तर बाहेर गावी गेले.
पण तरी बघूया काय करतात ते. मग येऊ दे तिला.